नमस्कार शिक्षक मित्र हो. विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने गणित विषयक क्षमता प्राप्त करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ आपणाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगते. आज आपण निवडलेली क्षमता आहे दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा संख्यांची बेरीज व वजाबाकी करतो व त्यातील अध्ययन स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. आतापर्यंत विद्यार्थी मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे करत होती. बेरीज संभव स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या दृढीकरणासाठी आठवडी बाजार या संकल्पनेद्वारे आज आपण विद्यार्थ्यांच्याकडून बेरीज करून घेणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही संकल्पना का वापरावी? तर आता आपण आठवडी बाजाराची संकल्पना समजून घेऊया. मुलांना जवळची संकल्पना. आठवडी बाजार ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिलेली असते. बाजारातील भाजी, फळे, खेळणी सगळी मुलांना परिचित आणि आवडती असतात. त्यामुळे जेव्हा आपण बेरीज शिकवतो तेव्हा ती व त्याच्या अनुभवाशी जोडलेली असल्यामुळे त्यांना ते लगेच समजते. प्रत्यक्ष वस्तूचा आधार. बाजारात टोमॅटो, सफरचंद, गाड्या यासारख्या वस्तू मोजायला दिल्या की मुलांना प्रत्यक्ष संख्येचा अनुभव येतो. संख्या फक्त पुस्तकात न राहता त्या हाताळता येतात, त्यामुळे संख्या ही जिवंत संकल्पना होते. खेळासारखा अनुभव. बाजार मांडणे ही मुलांना खेळासारखे वाटते. ते खरेदीदार, विक्रेते बनवून संवाद साधतात, वस्तू घेतात आणि एकूण संख्या सांगतात. अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून शिकणे सोपे आणि मनोरंजक होते. गणिताची भीती कमी. जेव्हा गणित बाजाराशी जोडले जाते तेव्हा ते कोरडे किंवा अवघड वाटत नाही. मुलांना आनंद वाटतो आणि गणिताची भीती कमी होते. गणित हे केवळ वर्गापुरते नाही तर रोज जीवनाचा भाग आहे हे शिकवायचे असेल तर आठवडी बाजार सर्वोत्तम संकल्पना आहे. आईसोबत बाजारात जाताना मुलं प्रत्यक्षात बेरीज करू लागतात. म्हणून शिक्षक मित्रांनो, बेरीज शिकवताना आपण जर आठवडी बाजाराची संकल्पना वापरली तर शिकणे सोपे होते, अनुभव आधारित होते, आनंददायी बनते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणित जीवनाशी जोडले जाते. तर चला, आज आपण आठवडी बाजार या संकल्पनेचा आधार घेऊन एका छोट्या ॲनिमेशन व्हिडिओद्वारे बेरीज संकल्पना समजून घेऊया. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एका मजेदार प्रवासाला निघणार आहोत. कुठे माहीत आहे का? आपल्या आठवडी बाजारात. बाजारात किती मज्जा असते. बाजार म्हणजे आनंद, रंगीबेरंगी भाजी, गोड फळं, छान छान खेळणी आणि बरंच काही. आज आपण बाजारात फेरफटका मारून एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे बेरीज. होय मुलांनो, जसे आपण बाजारातून वस्तू घेतो आणि एकूण किती झाले हे मोजतो, तसेच आज आपण बेरीज शिकणार आहोत. चला तर मग, तयार आहात ना? अरे, पण बाजारात जायचे तर पैसे हवेत ना. तर चला, आपण आधी नाणी नोटांची ओळख करून घेऊया. मुग्धा, हे किती रुपयाचे नाणे आहे? हे 5 रुपयाचे नाणे आहे. आणि हे किती रुपये आहेत? बाई, हे 10 रुपये आहेत. आता मला सांग, या दोन्ही नाणी नोटा मिळून तुझ्याकडे किती रुपये झाले? 5 रुपये आणि 10 रुपये मिळून माझ्याकडे 15 रुपये झाले. रोहन, ही किती रुपयाची नोट आहे? बाई, ही 10 रुपयाची नोट आहे. अगदी बरोबर. आणि हे किती रुपये आहेत? हे 2 रुपये आहेत. आता हे दोन्ही मिळून तुझ्याकडे किती रुपये झाले? 2 रुपये आणि 10 रुपये मिळून माझ्याकडे 12 रुपये झाले. शाबास. आता तू मला सांग, ही किती रुपयाची नोट आहे? ही 20 रुपयाची नोट आहे. अरे वा, बरोबर. छान. आता आपण बाजारात जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू घ्यायच्या आहेत. मुले बाजारातून खरेदी करतात व कोणकोणती खरेदी केली ते सांगतात. चला, झाली का खरेदी सर्वांची? मुग्धा? मी 7 रुपयाची पट्टी आणि 8 रुपयाचा पेन घेतला. मी 15 रुपयाची खरेदी केली. तू काय काय आणलंस? मी 2 रुपयाचा खोड रबर आणि 10 रुपयाचा बॉल घेतला. माझी 12 रुपयाची खरेदी झाली. अरे वा, छान. सई, तू काय आणलंस? बाई, 15 रुपयाची वही आणि 5 रुपयाची पेन्सिल घेतली. माझी 20 रुपयाची खरेदी झाली. अरे वा, छानच. कसं वाटलं तुम्हाला बाजारात खरेदी करताना? मजा आली ना? खरेदी करता करता तुम्ही बेरीजही शिकलात आणि गणित शिकण्याचा आनंदही घेतलात. चला तर मग, अशा विविध सृजनशील व कल्पक खेळातून विद्यार्थ्यांना गणित संबोधात निपुण करूया. धन्यवाद.